नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर उन्हाळ्याच्या दिवसातून रोजच काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं आणि रोज सरबत पिऊन पण कंटाळा येतो. तर नेहमीचं साधं सोपं लिंबाचं सरबत किंवा कोकमचं सरबत थोडं वेगळ्या पद्धतीने आणि थोडं इंटरेस्टिंग असं काहीतरी प्यायला मिळालं तर किती छान ना. म्हणूनच मी आज तुम्हाला दाखवणार आहे रेस्टॉरंटमध्ये दुप्पट आणि तिप्पट किमतीमध्ये मिळणारा व्हर्जन मोहितो. त्यासाठी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि काही पुदिन्याची पानेसुद्धा घेतली आहेत आणि कोकमचे सिरप घेतले आहे. रेसिपी अगदी खूप टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आणखी चॅनलवर रेसिपी तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. इथे आज आपण 2 प्रकारचे मोहितो करणार आहोत. चला तर जास्त वेळ न दवडता हे 2 प्रकारचे व्हर्जन मोहितो कसे करायचे ते आपण पाहूया. प्रथम इथे मी 2 काचेचे ग्लास घेतले आहेत. त्यापैकी एका ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे कोकमचे सिरप घालायचे आहे. कोकमचे सिरप घालून झाल्यानंतर दुसऱ्या ग्लासामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घालून झाल्यानंतर दोन्ही ग्लासांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर लिंबाच्या रसामध्ये 1.5 चमचा पिठी साखर घालायची आहे. आणखीन ज्यामध्ये कोकमचे सिरप आहे त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे, कारण कोकम सिरपमध्ये ऑलरेडी साखर असते. आता इथे पिठी साखर घालून झाल्यानंतर प्रत्येकी दोन्ही ग्लासांमध्ये 20 ते 25 स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने घालायची आहेत. पुदिन्याची पाने या मोहितोमधील अगदी महत्त्वाचा पदार्थ आहे. आता इथे लाकडाचे लाटणे घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे लाकडी खलबत्त्याचा दांडा असला तरी पण चालेल. आता ही पुदिन्याची पाने या सिरपमध्ये लाटण्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे करायचे आहे. इथे तुम्ही पिठी साखरेचे प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता. पुदिन्याची पाने अगदी बारीक बारीक तुकडे होईपर्यंत स्मॅश करून घ्यायचे आहेत. फक्त स्मॅश करताना जरा सांभाळून करायचे आहे, नाहीतर ग्लास फुटू शकतो. आता ही ती पुदिन्याची पाने छान अशी स्मॅश करून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी कॅप्शनमध्ये दिले आहे, तिथे तुम्ही नक्की चेक करा. आणि हा व्हर्जन मोहितो तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथे सोडा वॉटर घ्यायचा आहे. इथे तुम्ही सोडा घेताना कोणताही प्लेन सोडा घ्या. आता हा सोडा या ग्लासांमध्ये अगदी अलगद आणि हळूवार ओतायचा आहे. सोडा घालताना मधोमध न ओतता अगदी एका साईडने ओतायचा आहे, नाहीतर फेस येऊन सोडा ओतू जाण्याची शक्यता असते. इथे तुम्ही सोडा आणि पुदिन्याचे पाने वापरून वेगवेगळ्या फ्लेवरचे मोहितो करू शकता. म्हणजे तुम्ही संत्र्याचा ज्यूस वापरून किंवा अननसाचा ज्यूस वापरून किंवा कलिंगडाचा ज्यूस वापरून अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही असा हा व्हर्जन मोहितो कोल्ड्रिंक तुम्ही करू शकता. हे पहा, लिंबाच्या रसामध्ये मी आता सोडा ओतला आहे. आता कोकमच्या सिरपमध्ये मी सोडा ओतत आहे. तो सुद्धा अगदी अलगद हाताने ओतायचा आहे. आणखीन चमच्याने व्यवस्थित असे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये सोडा आणि पुदिना असल्यामुळे एकदम रिफ्रेशिंग आणि ताजं तवानं करणारं हे कोल्ड्रिंक तयार होतं. हा व्हर्जन मोहितो तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि एकदा करून प्यायलात तर पुन्हा पुन्हा करावासा वाटेल. एवढा हा रिफ्रेशिंग आणि ताजं तवानं करणारा मोहितो तयार होतो. हे पहा, मस्त असे 2 फ्लेवरचे व्हर्जन मोहितो तयार झाले आहेत. हे दोन्ही प्रकारचे व्हर्जन मोहितो आरोग्याच्या दृष्टीने अगदी फायदेशीर आहेत. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे उन्हापासून आपला अगदी बचाव होतो. आणखीन कोकम सिरप हे पित्तशामक असल्यामुळे पित्ताचा त्राससुद्धा कमी होतो. या मोहितोमध्ये मी बर्फाचे कडे टाकले नाही आहेत, पण तुम्ही हवं तर घालू शकता. असे हे आर्टिफिशियल कोणताही कलर नसलेले मोहितो मी तुम्हाला करून दाखवले आहेत. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे मोहितो नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.